नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. जय शिवराय. आज पुन्हा एकदा एका नवीन ट्रॅकसाठी, नवीन नाही म्हणता येणार, जुना ट्रॅक आहे, तर वापस एकदा आम्ही चाललेलो आहे. पण आज आम्ही गाडीने नाही चाललो आहे, आज आम्ही सायकलीने चाललेलो आहे. सायकल घेऊन चाललेलो आहे कल्याणवरून. आता वाजले सकाळचे 5. आता आम्ही कल्याणमधून निघतो आहे आणि आता आम्ही डायरेक्ट मलंगडला जाणार. मलंगडच्या पायथ्याशी सायकल लावणार आणि तिथून नंतर आम्ही ट्रॅकिंगला सुरुवात करणार. मलंगडला जायचं झालं तर जवळचं स्टेशन कल्याण आहे. कल्याणवरून बस सेवा आणि टॅक्सी सेवा दोन्ही आहे. बसचं भाडं 20 रुपये आणि टॅक्सी 30 रुपये घेते. पण आता कोविडच्या सिच्युएशनमुळं थोडंफार भाडं जास्त असू शकतं. चला तर आता निघू. तर मित्रांनो, आता आपण मलंगडच्या पायथ्याला पोहोचलेलो आहे, मलंगवाडीमध्ये. मलंगडला जाण्यासाठी 2 रूट आहे. एक पारंपरिक मार्ग जो आहे तो पायरीचा मार्ग आणि दुसरा जो आहे तो इकडं हा 5 पीर मार्ग आहे. आपण पहिले पायरीच्या मार्गाने गेलेलो आहे, म्हणून आज आम्ही 5 पीरच्या मार्गे जाणार आहे. तो जरा ॲडव्हेंचरस रूट वाटतो, म्हणून आज आम्ही तिथून जाणार आहे. तर मित्रांनो, आता आपण पीरमाची चढून आलेलो आहे. इथं आपल्याला मुंबई पोलीस पथकातील ATS पथकातील आपल्याला इंगळे साहेब भेटलेले आणि पाटील साहेब भेटलेले. ते पण आपल्यासोबत आता पुढे येतात. तर कसा होता तुमचा अनुभव? मस्त होता का? मजा आली. परत येणार ना? आपल्याला टॉपला जायचं का? बालेकिल्ल्यावरती. बालेकिल्ल्याला जाऊ आपण. रस्ता सोडून अवघड रस्त्याने चढलो. ॲडव्हेंचरची लय खास आहे आमच्यामध्ये. मित्रांनो, 5 पीरवरून वरती आल्यानंतर थोडं चालत आल्यानंतर इकडं लेफ्टला एक छोटीशी पाऊलवाट जाते. ते म्हणजे जुनं दत्त मंदिर आहे त्या ठिकाणी. आता आपण तिकडे जाऊया.
बघू शकता आपले मित्र रणजित पाणी काढतात ते अशा प्रकारे पाणी काढलेलं आहे. बघू शकता किती खोल विहीर आहे, एकदम खोल आहे. तर मित्रांनो इथं मागं तुम्ही बघितलं असं आता दत्त मंदिर आहे आणि महादेवाची पिंड आहे आणि तिथं खालीच एक छोटीशी विहीर आहे. छोटीशी नाही, खूप खोल आहे आणि त्याच्यामधलं पाणी पण खूप थंडगार आहे. हे ठिकाण म्हणजे असं आहे, आत्ता आम्ही मलंगडला 3-4 वेळा येऊन गेलो पण या ठिकाणाबद्दल आम्हाला अजूनपर्यंत तरी माहिती नव्हतं. पण आज हे आले यांच्यामुळं आज आम्हाला बघायला भेटलं. खूप मस्त ठिकाण आहे. फॅमिली घेऊन तुम्ही इथं येऊ शकता. एकदम मस्त ठिकाण आहे, तुम्ही बघू शकता. एकदम झाडं हिरवगार आहे, एकदम शांत वातावरण आहे. तर तुम्ही नक्की या इथं. कोणाला जास्त माहिती नाही या ठिकाणाचं. पाचपीरच्या इथून आपण मार्गाने वरती आलो तर थोडं पुढं आल्यानंतर लेफ्ट टर्न घ्यायचा आहे आणि तिथून 15 ते 20 मिनिटांमध्ये आपण इथपर्यंत पोहोचतो. चला तर मग येऊ, भेटू पुन्हा. थँक्यू. जय शिवराय. जय जय. तर मित्रांनो मलंगडवरून आता आम्ही निघतोय. ॲक्च्युली आज प्लॅन मलंगडचा होता. आम्हाला पाचपीर मार्गे जाताना एक फॅमिली भेटली. त्यांनी आम्हाला पुरातन काळातील एक दत्त मंदिर आहे त्याबद्दल सांगितलं. आपण जिथे गेलो होतो तेच. मग आम्ही तिथं गेलो. मग तिथला परिसर वगैरे आम्हाला खूप आवडला. आम्ही तिथंच थोडंफार फिरलो आणि मग नंतर मलंगडचा प्लॅन कॅन्सल केला आणि आता आम्ही निघतोय. तुम्हाला जर मलंगडचा व्हिडिओ बघायचा असेल डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक शेअर करतो, ती तुम्ही बघू शकता. चला तर मित्रांनो आता इथून आम्ही निघतोय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब पण नक्की करा. जय शिवराय. जय शिवराय.